हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवति प्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ते सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही खरदूषणांक मारंचम जत्तरी त्या मारीच्या घेऊन वचून तशी मारीचाक मायामृग जावन होरनो रावणानं त्या सीतेक अपहरण करू पळोवचे हांगा रामानं मारीच्या मारचे थंय तर आमी पळयला कालचे दिसाक. तात्पर्य निर्णयांतू हेंची मध्वाचार्य सांगताची रामो खरदूषण आनी त्रिशिर सांग म्हळ्यार राक्षसांक ताजे ओटू तांगेल ओटू आसूचे 14,000 सैनिकांक दंडकारण्यांतू संहार करता आनी रन्नांतुल्या महामुनींक पुरे अभय दिता. निशाचर समूहांक राक्षस समूहांक तागेल निमती भंय देता. तितले भंय जाले की रावणू अंचाण शूर्पणखी येवन रामाल विशयी सांगता, लक्ष्मणाल विशयी सांगता, थंय सीते आस म्हणून सांगता. अकंपनूय थंय खरदूषणा मारतना तो चुकून घेवन धांवन येयला. तोवय रामाले एक साधारण पराक्रमा विशयी रावणा सांगता की ताका भारी चिंती जाता मध्वाचार्य सांगताची. त्या वेळारी रावण कुडले कसल कोरका त्या पुरे कार्य मनांतू विमर्श करता तो परांबरी सुदू म्हणटा म्हळ्यार मनांतू एक आलोचन करता कशी आवानी मुखार काम कोरका म्हूण सांगून. ते जाल्ली नंतर समुद्र तीरांतू मारीच्यो बैसून तपस्या करतरस जेव्हा तपस्विले वेसू घालून बैसला तसल मारीच्या सोदून रावण चमकलो म्हूण आमी केला. त्याची समुद्र तीर मध्वाचार्य सांगता गोकर्ण क्षेत्र गोकर्ण क्षेत्रांतू रामबाणाक भिवन मारीच्यो तपस्या करू बैसला म्हूण सांगून. क्षेत्रम नदी नदपते श्रवणम धरित्र्या मारीच मत्र तपसी प्रतिवर्तमानं भीतं शरात रघुपते हे नितराम ददर्श. थंय वचून भेट केले मारीच्याक. थंय मारीच्यो निजावन थंय तो रामबाणा भिवन बैसला. एक पंत जाल्ले, 2 पंत जाल्ले आनी रामाले द्रावयले म्हाका वांचिना म्हूण कळ्ळी ताका. आतां त्या मारीच्याक येवन रावण कसो सांगता, प्रार्थना करता तो कसो न्ही, आमी रामाक वंचन करुया, तूं म्हाका तांत भितर सहकार दिवका, तूं एक मायामृग जावन वचुका. मागीर रामाक आमी थंय सीतेक घेवन अपहरण करून धांवता बारीचेन देसकय तिका मारडीकोन घेतले म्हूण जाल्यार राम लज्जेन सीतेल वियोगान तो आपापी मरता. तशें जावन तशें करुया आमी म्हूण म्हणटना मारीच्याक रामाले बाणाचे एक वेग, ताजी शक्ती, त्या बाणाचे एक परिणाम सकडी मारीच्या गोत्तस देखून कुडले सांगता काय तो ना 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 सीतेल विशय जो कसले विशय जो रामाले ಒಟ್ಟು युद्ध करू तू जान साध्य ना इत्या म्हळ्यार तागेले बाणाचे स्पर्श कशे आसा हें पूरय म्हाका सुरवेक गोतस जानामी संस्पर्शम अस्य शरस्य पूर्वम रामबाणाचे एक स्पर्श कशी म्हूण म्हणलेला म्हाजी पशी पुडेची अनुभव केला म्हूण म्हणटना इत्युक्तमंतम अथ रावण आह खड्गम निष्कृष्य हन्मि यदि मे न करोषि वाक्यम तच्छुश्रुवान भययुथोत निसर्गतश्च पापो जगाम रघुवर्य सकाशमाशो. म्हळ्यार ते तशें सांगले कुडले मारीच्याक रावण कसो करता की आहा खड्ग काडून दाखयता की रावण पळय तूं थंय रामा बाणान मरता म्हूण सांगून म्हणटा न्हू मारीच्या मेगे लागीं तूं मेगेले ह्या खड्गान मरता म्हूण लेखलावे. आत्ता दरी इत्त पुली जाली मारीच्याक थंय चमकले रे राम मार्त खंडीत हांगा वचनांतले रावण मार्त म्हणटरस
तशी ताका तूं मी गेलं उत्तर बी ऐकनातलं या कडगाना तुका मारता म्हणून सांगून रावण सांगता पळय तेदना मारेची लागते अंचान रावणा निमती तंचान रामा निमती कंची बदीन चमकला रे म्हाका मरण निश्चित जाला कैकी मेगेल मरचो काल लाग घेवन जाला म्हणटना आनी कसले करू ना कसले जेवो पापिश्ट पापिश्टूची तो मारेच्यो राक्षस राक्षस वयन मे तो कसं करता म्हणून म्हणल्यार जायत आम रामाले वता म्हणून म्हणता कशें येयला तो भांगरा जिंकेचे रूप घेवन झगझगीची आंग भांगराचे ताजी वयरी हे रुप्याचे बोट्टू बोट्टूशी बरे आंगारे जिंके आंगारे चुक्के आसतना त्या रुप्या चुकरे एक आश्चर्यकर रूप ते तशी भांगराचे जे जिंकेचे चर्म आसचे म्हणून रुप्याचे चुकी आसचे म्हणून ते सीते गोतना की रामा गोतना की कोणा गोतना लक्ष्मणा गोतना आशिल्ले म्हणत जाल्यार सीतेक आनी रामा गोत आसत तांणी आनी अशी जाता आनी रावणाल संहार जावका जाल्यार अशी जावका तांगेले एक आतां एक नाटक जावका जाल्यार ताजे पशी फुडें एक रंगसज्जिके म्हूण आसा रंगसज्जिके म्हण त्या स्टेज कशी जावका तशी सिद्ध करचें त्या नाटकाक काणी अमके तशी आसा अमकी सिनाक अमकी रितीरी स्टेज सेटींग कोरतात तशें पुराय आसता पळय सुरवेक तशी आनी जावचे सिनाक कसल सेटींग जावका ते राम आनी सीते करून करता रसची रामान करचे जगत नाटकाक सीतेन ताका सहकारो दिवचे तांकां दोग जाणांक गोत आशिल्ली देखून ते पुलदिवसूची ताणें रामान तिका सीतेक बद सीते अग्निले पेटयला ही ते सीतेले छायाकृती म्हूण म्हणटाची जवो तसले ते सीते तिका ते पळयले कुडले ते आश्चर्य दिसले की तिका ती मोहा पडली म्हूण देवीक केन्नाय मोह ना कित्याक म्हळ्यार तिची महामाया तिची विष्णू माया तिची महासरस्वती महालक्ष्मी पुरे तिची जलल देखून प्रकृतीक अधिष्ठात्र देवते सगळे प्रकृती तिगेले अधीनांतू आस तिची प्रकृतीक अधिष्ठात्र म्हणून म्हणली नंतर प्रकृती तिणें सांगिल तशें आयकता हे मोह माये पुरे प्रकृतीचे स्वभाव जाल्यार ते तिणें सांगिल तशें आयकूच प्रकृतीक तिणें वश जावचें म्हणून म्हणलेलें न्हय न्हय तरी महालक्ष्मी जावन आशिल्ली सीतेन तिगेले अधीन जावन वचचें प्रकृतीक वश जाल्ल्या म्हणके दाखयला म्हणून जाल्यार कसं की तांगेले एक उद्देश आसुकाना राम सीतेले तशी ते चंद जिंके ते येवन एकडे तेकडे वत नवी ताजी चंदाईक वश जाल्लीशी दाखयता आनी ती म्हणटकय रामालेगी नी जावन ती निर्दोश तिका कसले दोश ना दोश म्हळ्यार प्रकृतीचे असल कसले दोश ना तिका ती नित्य परमात्माला बरी ती वय नित्यची शाश्वतची आनी श्रेष्ठ ज्ञान तिका जाल्यार ती माये पडल्या बरी दाखयत कसल्याक म्हूण म्हळ्यार राक्षसाल संहार जावकात वय वे दुर्जनान पुरे लेखूका कसं म्हळ्यार सीते एक सामान्य स्त्री म्हूण लेखूका रावणाल तसल दुर्जनान तिका सीतेक ताणून वेल्ले कसले जायना ती वय बरलेली स्त्रिया बरी मेगल अंतपुरांत सुका म्हूण तसल एक मोह रावणा हाडोच कथीर ताजी निमित्त जावन सर्व राक्षसांगेले नाश करची खातीर ती सांगतके सीता देवी कसं न्ही रामाले सांगतके देव इमम आशु परिग्रह्य च देहि मे त्वं क्रीडा मृगं त्विति तयोदित एव रामः अन्वक्ससारः शरासनबाणपाणिः मायामृगं निशिचरं निजगान जानन् तो सांगतके ती सांगतके देवा रामा हें क्रिडामृग मायामृग म्हाका बग्गी धरून हांडिवका इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका जावका तें हांगा रान्नान तूं इतली वर्स राबून गांवां वतना तांगेलें हांव सांगता न्हय पळय म्हाका इतली चंद मायामृग मेळ्ळा कोणाकय ना म्हाका मेळ्ळेलें मेगेल्या रमणेन तूं हाका बांदून घालता तशी अशी सकट म्हणटना पळय सीते माये पडची न्हय रामू स्त्री मोहाच्यो न्हय जाल्यार बायलेन तशें सांगलें म्हणली कुडलें मेगेल बायलेन मेगेलें कसलें निमगूच म्हणना हें एक निमगेलें तिका हाण दिवूका म्हूण लक्ष्मणालें सांगून तो बाय सर्त म्हूण जाल्यार ताका कसं की एक तागेले एक उद्देश आशिल्लो न्हू रामालें तो एक चुरू विळंब करनाका बिल्लो बाण धरून घेवन ते मायामृग जावन आयलो मारीच म्हणून गोत्तस ताका तागेले फाटी धरून वचून ताका मारून सोडलें गे एक राक्षस बाकी बरलो तो मारून गेलो जाल्यार तो पापिश्टू न्हय मारेच्यो रामाल बाण ताका लागली कुडले मेगेल काम हांव रावणा सांगील पुर्ती करका म्हळ्यार एक उद्देशार तो रामाले स्वर काणो माया रुपी नव्हता न्ही माया स्वर काडतो तो रामान सांगल्या बरीची हे सीते हे लक्ष्मणा म्हूण सांगून
ती तो ओडोडान रडता रडलेलो स्वर काढतो तो थंय सीतेक आनी लक्ष्मणा यो स्वर ऐकून राम कसो की तोंदरेंत पडला म्हूण दिसूंक न्हय. तशी अनुकरण कोरनूजी तो मेल्लो म्हूण. तशी पळय परमात्मू मध्वाचार्य सांगताची तो खंयचे वेळाक कसो लील दाखयत की ताका अनुकरण कोरून ती महालक्ष्मी तेंची नमनेची लील करून दाखयता. तशें जावन दोग जनय महासमर्थ तांगेल मध्येंतू एक आतां आमी दोश लेखून जयो रामान एक सामान्य एक राक्षस म्हणून कळना नशी इता चमकल तो सीतेक कसले बली दिल्ल्या वरी केल्ले असल पुरे आमी लेखलेची म्हूण जाल्यार आमकां दोश जतकय इत्याक म्हळ्यार सर्वोत्तम जावन आशिल्लो देव परमात्मो आनी रमादेवी ती महालक्ष्मी तिका तांगेले दोग जाणां एक अणू इतली पुणी चुकेस दोश आसा म्हूण आमी लेखून जिता म्हळ्यार दोग जणी महासमर्थ जावन आसाची म्हूण. तशी तांणी सांगताची मध्वाचार्य कवाज्ञानम आपदपि मंदकटाक्ष मात्र सर्गस्थिती प्रलय संस्कृती मोक्ष हेतु हो ती केवल परमात्माले एक अपांगलव म्हळ्यार एक मंदकटाक्ष जेवो अपांगलव एक कडेगण्ण नोट म्हणटा कुडीगण्ण नोट म्हणटात ताजी निमती जावन परमात्माले एक दोळ्या दृश्टी तिगेले वयर पडल्या पुरो संपूर्ण पळत न्ही जाल्यार एक चूर दृश्टी पडल्यार सृश्टी स्थिती प्रलय बंध मोक्ष हे पुरे कारण जावन आशिल्ली रमादेवी तिका अज्ञान म्हणलें लासवें की तिकात राम चमकलो हांगा रावण आतां तिका अपहरण करता ते आपत्तू न्हू तिका म्हणून त्या वयना तिका ज्ञान ना तिका आपत्तू ना परमात्माक तांतूय नांची ना जाल्यार तांणी सुर नरशी तांणी विक्रीडतो हो सुर नरादिव देव तस्मात तांणी दोग जनय सुर नराद इव म्हळ्यार देवतेनी मनुष्य कशी आसच पळय तशी तांणी लील करून दाखयतर आसची एक लिला मात्र विक्रीडन म्हण विक्रीडन म्हळ्यार लिला रमा नारायणाली जेव लक्ष्मी नारायण लील हें म्हूण सांगून. तशीच रावणू केवल हांगा संग्रह रामायणांतूय सांगताची तूं खरा करी मारलेलो रामाक हांव बुद्धी शिकोवका तागेले बायल सीते अपहरण करता तूं म्हाका सहाय्यक जावका म्हूण संग्रह रामायणाकय तांणी बरयलेलें तात्पर्य आसा. तशी भांगरा जिंकी जावन त्या आश्रमा परिसरांत तूं सीतेक वंचन कोरका राम तुगेले मागशे तुका मारूं म्हूण येतना हांव हांगा सीतेक अपहरण करता म्हूण म्हणटना मारीच्यान थंय संग्रह रामायणांत हेच विशय सांगताची कसो म्हळ्यार तुका रामाल विशय गोतना तागेले एक बाण तुगेले सगळे सैनी नाश करची तितले समर्थ म्हणटकय त्या वेळार मात्र सांगता तो 16 वर्षय ऊन 16 वर्षस्य 16 वर्षय जायनी काय 12 वर्षाच कितकी राम तेदना विश्वामित्राले यज्ञ संरक्षण येईल तेदन तागेले बाणा पेट्टू हांव खाल्ला कितले योजन दूर हांव पडला. तशी ताजे नंतर हांव मृगरूप धारण करून 2 राक्षसां आवटो दंडकारण्य आर्ता चमकलो त्या वेळार त्या रामाल बाण लागून ते दोनूय राक्षस मिल्लींचे जाल्यार हांव राम म्हूण कळ्ळी कुडले धांवन येयला निप्पन. तशी तुका खंय वंचुका म्हूण आशस जाल्यार तूं ते खर दूशण मेल्लींची म्हगेले भयणी कुरूप केल्ले असल पुराय द्वेश सोडी रामांद्र वचूं नका ना नातल्यार तेदना रावण ताका सांगके तूं म्हाका कसो बुद्धी सांगता म्हगेले शत्रू सम म्हूण सांगू तूं वत म्हणजे तुका हांव हांगाची खडग काडून दिश मारता मारी चिलकतात म्हाका तशी चमकल्यार आस मरण अशी चमकल्यार आस मरण कसो करचें म्हूण सांगून कशी जाल्यार जायत म्हूण मारीच माया मृगरूप धारण करून रामाला आश्रमान तेकडे चमकला स्वितेन मृग रुपाचे तो ते मृग म्हाका जाय म्हणला राम हाडू चमकला हांगा ते सीते खातीर हाडू म्हूण रामान वतना थंय मारीच मेल्लो रामाल बाणाक बाण लागून जाल्यार रामाल स्वर काण ताणें हा सीते हा लक्ष्मणा म्हणून मागीर निजा तागेलें रूप आसा पळय तें व्हड राक्षस रूप तेंचे घेवन तो पडला नेलार आनी मेल्ला थंयची जाल्यार हांगा ब्रह्मादी देवतेंगेली यजमानी ती वैवे सीते सर्वांकय श्रेश्ठ ती नारायणल अधीन जाल्यार बरलेल इतरे सर्व देवांकय ती श्रेश्ठाची ब्रह्मादी देवते तिगेले अधीन जावन आसा जाल्यार राक्षस नाश जावका जाल्यार हें पुरय लील जावूका न्हय मळकतीर मारीचाले स्वर ऐकली लक्ष्मणाले सांगता की हा लक्ष्मणा हा सीता म्हूण म्हणला
खंडित रामूची हे आर्तनाद कर्तरस गच्छ तूर्णम विजानिया इत्युक्तो लक्ष्मणो अब्रवीत बस बस वग्गी बस रामा कसं की जल्ला म्हणून दिसता कसं म्हणून वचून पळन घ्याम तेदना तो सांगत काही लक्ष्मणो यद्भ्रू विभ्रम मात्रेण सुरासुर नराधिकम विश्वम स्थिती लयोत्पत्ती याती तस्यांब किं भयम पळे ये भ्रूविभ्रम म्हणून म्हळ्यार केवल भूवी हल्लयतनाची सर्व सुरासुरादी प्रपंच स्थिती लय उत्पत्ती पुरे जाता तसल राम तो देव तो तक कसल कोणाला निमती कसल भयन जेवच्यास तू कसले हुसकू करू नका तू नुता हंग बैस म्हणून म्हणतो आणि सांगता नाथो नारायण आत्मा नो न शोच्यो देवी राघव माया माया विनामेशा स्यान्नूनम पिशिताशिनाम हे सीते देवी तुक ಗೊತ್ತಾಮೆ ರಾಘವು ನಾರಾಯಣ ಸ್ವರೂಪ ತಶ್ಚಾವನು ತಕ್ಕ ಮರಣ ಮಳೆಲೆನ್ನ ದುಃಖ ಮಳೆಲೆನ್ನ ಖಂಡಿತ ಜಲರಿ कामरूपी राक्षसांगेले ये आर्तनाद ये शिवाय रामाल नाहींची नाही म्हणून कशी कशी सांगला रे इत्युक्त्वा भगवत्यूचे संहार्दम नास्ति ते कथम इच्छस्यु परते देवे त्वं क्रूर शठा मामिती ती लक्ष्मणान तशी सांगली कुठल्या ती सीते सांगत काही पळय या बाई ती गेल्या लीलाची ती सांगत काही हे क्रूर लक्ष्मणा तुगेला अण्णाल विशयांत भारी प्रीते अशी तशी म्हणले केले तू काय नाही तुका अण्णाल वयर कसलो मोगुना तू रामान मेल्ल्यार तुका लायचेले म्हूण सांगून लेखतवय म्हूण म्हणटना लक्ष्मण सांगता काही ताका ती वायट वायट उत्तर म्हळ्यार वायट वायट म्हळ्यार वाच्य शब्द न्ही ती ऐकू जायना ना तिला तसलं उत्तर पळय लक्ष्मणा उलयता म्हूण सांगून वाल्मिकी ह्या रामायणान तूं सांगताची तेदान ते ऐकूच्या जायना नशी लक्ष्मण सांगता की असले उत्तर ऐकूचे कशी हावेची मोरून नज्जेशिल्वे सीते म्हूण सांगून ताणें सांगच्यास जवो आम वत्ता रामाक पळोवच खातीर म्हूण सांगोस हे संग्रह रामायणांतुले विशय जालो आत्ता 45 सर्गांतू रामायणांतू वाल्मिकीन कसं सांगला म्हूण म्हळ्यार हा सीते हा लक्ष्मणा म्हूण मारेच्यो पळयत न्हू व्हडवडान ते रामालेचे आर्तनाद म्हूण सांगून लेखता काही सीते आनी लक्ष्मणा सांगता की लक्ष्मणा पळय म्हाका हें रामाला आर्तनाद ऐकून मन चंचल जालें दुख्ख जातरस मनांत वग्गी बस राम खंयस म्हूण पळय तो खंय की राक्षस आले हाता पडलो दिसता ताका कसले केल्ले दीस राक्षसान निजावन आजी बशी पुढे सांगला मध्वाचार्यांनी सीते ती राक्षसांक नाश करचे तांगेले एक अवतारा उद्देशू ते जावक जाल्यार इतले पुरे नाटक तांणी खेळ का आशिल्ले म्हूण जाल्यार लक्ष्मण कसं सांगल्यार ते देखून हल्ल ना खंय इत्याक म्हळ्यार रामान सीता रक्षणेचे आदेश पालन कोरका म्हूण म्हणला न्हू त्या वेळार ती छटछटी ताका उलयत की हे लक्ष्मणा अस्सल दुरवस्था रामा आयल्या रे तूं कसल खातीर वचना आनी की रामाल विनाश जावका म्हूण सांगून तुगेल मन असवें की मेगेल वयर जावं तुका कसलेची आशी शूर जाला ताजे खातीर म्हाका सोणू रामाल रक्षणे खातीर तूं वचना मे कसल्याक तूं तशी करता म्हाका सांग म्हूण सांगून ती सांगतरस ती सांगता काही कर्तव्यमिहं तिष्ठन्त्या यत् प्रधानस्त्वमागतः तशी तूं तुगेले निजावन रामाल सेव करचे खातीर तूं हांगा कर्तव्यस म्हूण सांगून आईल केदन की तूं आमगेले रान्नाक आतां तो इतली कश्टा परिस्थिती आसतना तूं हांगा राबून म्हाका राखता म्हळ्यार अर्थस्वे ताका न्हू तूं राखू का वच वचून रामाक राख म्हूण सांगता ती तेदना ती तो सांगता काही मने पन्नग म्हळ्यार सर्प असुर गंधर्व देव मानुष राक्षस कोणाकय रामा सोलसाच्या शक्य ना अंतू तूं संशय करचे नाका हे देवी इंद्राल तसले इंद्रा पशी समर्थ जावन आशिल्लो राम तो मेगल अण्णा तागेल ಒಟ್ಟು युद्ध करतले देवतेलान तुजेवो मनुष्यालान तुजेवो गंधर्वालान तुजेवो पक्षी राक्षस पिशाचर किन्नर मृग दानव दैत्य कोणालान तूं इनाची रामू युद्धान तूं केन्नाय अवध्य रामान युद्ध करूं राबलें म्हूण जाल्यार एदूर पक्षाच्यान भिवका शिवाय रामा तांगेल निमती कसले जेवचक ना तशें आसतना तागेल विशयान तूं असल पुरे भंया उत्तर उरलो न्हू तूं आतां रामान म्हाका तुका रक्षण करता म्हूण सांगून चमकला म्हणटना हांव
तू कसं की बिल्ली म्हणून सांगून रामाला चमकला राम मक्क उल्लयतलो मक्क रामाल पराक्रम ಗೊತ್ತಸ ದೇವದೈತ್ಯ ಮಾತ್ರ ನೇ ಬಲಿಷ್ಠ ರಾಯಾಂಗೆಲೆ ಓಡ ಸೈನ್ಯ ಇಲ್ಲರಿ रामाल ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಕೊರು ತಂಕ ಜೈನ ब्रह्मादी देवते इलरी रामाक रब तडसूच्याक तांच्यान जाईना तशें तूं शांत मनार बैस या दुःख पुरय सोडी खंडित ते माया मृगाक घेवन राम हांग येतरस तुक्का दुख तुक्का आनी म्हाका गोंदळ कोरका मनांत भंय कोरका म्हणून सांगून खंयची राक्षसानच हें माया केला तुका गोतच न्हय गंधर्व नगर दिसचें म्हूण सांगून थंय लागीं चमकलें कसलें ना ती गंधर्वांक गेल माया तशी हें जातरस तशें जावन तूं कसलेंय भिव नाका तुका रक्षण कोरका म्हणून म्हाका हांगा जबाबदार दिला म्हणटना हांव एकल्यान चमकलें रे रामोची मेगेल वैरी बेजार करत तशी आतां खराक आनी दुशणां संवार केल्लें हें जनासतानाचे सर्व राक्षस आमकां वैरी जल्लीत न्हय तशें जावन ह्या राक्षसांक पुरे गोत्त सत ते मायामृग जावन इलय एक राक्षस वसच्या पुरो ताजे खातीर आमकां बाद दिवका म्हणून ह्या पुरे करतरसची म्हूण म्हणटना तिका जोर कोप येयल खंय पळय एक मायेकची अधिष्ठात्र जावन आशिल्ली महालक्ष्मी सीते ती आतां मायेची अधीन जालेली तशी उलयता हे पुरे लोकाक दाखोवचे खातीर ती सांगता खंय कोपान तांबडो तांबडो दोळो करून लक्ष्मणा सांगता खंय हे करुणेनातील क्रूरी तूं आमगेल कुला एक कंटकाची सम कुलाक एक पापिश्टू सम रामाक इतले कश्ट येतनाय तूं कसले जायनी धैर्य आसुका म्हूण जाल्यार रे ताजे अर्थ कसले रामा कश्ट येयले देखून तुका संतोश जाला म्हूण न्हय तशें जावन रामाल संकट कसं म्हूण कळना तिला बरी तूं अशें पुरे उलयत न्हय हे लक्ष्मणा तूं क्रूरी असो का रामाल शत्रू असो का तशें जावन तूं ह्या पुरे करता कसलेंय म्हाका आश्चर्य दिसना अत्यंत दुश्ट तूं हांव आतां सांगिल्लें सम्मजी खंय की रामाल मागशी तूं एकलो आयला कसो जाल्यार म्हळ्यार समय पळोवन रामा मारका म्हूण खंय की तुका मेगेल वैरी आसचेला दिसता की भरतान तुका इतले पुरे शिकोवन दिला जाल्यार उडगास्त बरी तुगेल जेवो भरताल जेवो हें उद्देश म्हूण जाल्यार खंडीत तें उद्देश सफल जायना इतें हांव राम खंयची जन्मा जाल्यार रामू म्हाका बामण म्हूण लेखिली म्हणटना हांव तुमगेले वश जेवची कशी तुगेले द्राकात प्राण सोडता हांव राम येनी म्हूण जाल्यार हांव हें भुंयचेर वांचना आत्ताच्या तो प्राण सोडता म्हूण म्हणटना लक्ष्मण तिका पांय पडतकय रडतकय सांगतकय म्हाका तूं देवीची वने देवाल वरीची तूं तुगेलें हें पुरे उतराक हांव कशी जवाब दिवची म्हूण म्हाका कळना तूं प्राकृत बैल मनीशी उलयत न्हय तशें उतर तूं कसो उलयता तूं उलयल्यार आश्चर्य जाता म्हाका हें प्राकृत बैल मनीस म्हळ्यार सामान्य तूं अति सामान्य स्त्रियो म्हणटा पळय पंचादीक करतले लढाई करतले तसले स्त्रियांक सांगिल्लें उत्तर हे तांणी चपल मनाचे तांकां विनय ना तांणी धर्म म्हळ्यार कसो म्हणून गोतना तिलें तांणी तेदन बाबावाल मद्दीन तूं असं लढाई करून घालचें माई मामाले लढाई मारचें गांवची जनाले लढाई मारचें हे पुरे स्वभाव तसले प्राकृत स्त्रियांक आसता जाल्यार तूं तशी न्ही तूं मैथिली म्हणटा मिथिला नरेश अल्धू तूं जनकात्मज तूं विदेह राजकुमारी तूं त्या व्हडली कुलान तूं जन्म आयली तुका तुगेले एक घनतेक असल उतरां चंद दिसना शोभ दिना तशें जावन तूं ह्या पुरे उल्लोच्या नज्ज म्हणटा आनी सांगता खंय तो सर्व वनचर वृक्ष इत्यादीक पुरे जन तुमी आयकून घेयाची पळय आशिल्लें उत्तर हांव सांगिल्लें मिगेल वन्नी मिगेल वैरी मस्त तिरस्कार आयलो बाय म्हणटना पळय हांव मिगेल अण्णाल आदेश कशी आसा तशी चलतरस तें संशय लेखील जन कोण आसाची तांकां पुरो जना धिक्कार असो कित्याक म्हळ्यार स्त्रीत्वाची अशी कितकी म्हणटा तो स्त्रीत्व म्हळ्यार बैल मनशाल स्वभाव अशी कितकी दुश्ट स्वभाव कितकी कोणाक वतो म्हूण म्हणटा मागीर ती सांगता पुराय वनांक तो सांगता तुमी आसाची हांव कसो खातीर हांगा सीते एकली कसोण चमकलो म्हणलेल्याक साक्षी तुमी आसाची सर्व जन म्हूण सांगता आनी सांगता खंय जैत सीते हांव रामान आशिल्ले कडेन वता तुका चांग जावो हांगा वन देवतेसाची तुका रक्षण करच्याक जाल्यार म्हाका हांगा मस्त निमित्त अपशकून सकड दिसता वापास हांव हांगा येतना तूं वस्त की ना की
तुका पळयत की ना की म्हूण म्हाका दिसता रस तशी म्हाका कसं करचें म्हूण कळना जाल्यार आब हांगा आश्चानच न्हय तूं सांगले नंतर वच्चू का ना हांवें म्हणटना ती सांगता आनी की तूं वच्चा वेळ केल्ले म्हूण जाल्यार दोळ्या दुखून धळधळ येवदा ते मागीर तरच ती सांगता आनी की तूं वच्चा वेळ केल्ले म्हूण जाल्यार हांगा तुगेल्या द्रकांव जीव काण घेता राम नातील म्हाका जीवन नाका हांगा हें गोदावरी न्हंय तुजे पडता जेवो गळ्याक पांच जाल्यार घेता जेवो हांगा भरी पर्वता मदीं कितले व्हड व्हड पर्वत आसत तांतूं भितर जाल्यार पडटा तीक्ष्ण विश जाल्यार पिता प्रायोपवेश करून घेता अग्निप्रवेश करून घेता शिवाय राम आसून हांव एकली राबना म्हूण सांगून जोर दुख्ख करता ती आनी ती आर्त कशी हांगा सांगला ती पट्टा मारून घेवन रडता तशी पाणीभ्याम रुदती दुःखात उदरम प्रजघानः पाणीभ्याम दुःखात उदरम प्रजघानः पट्टाक धडावन घेता रस तितली रडची पळयतना ताका लक्ष्मणा कसं करचें म्हूण कळना तो कसो करता जेवो आव वता तुका नमस्कार करता सीते आनी तुका सोण हांव वतरस जग्रत करी तूं तुका पळोवन घेवका हांगा आवय ना रामूय ना हांगा बरी राक्षस कामुक तन्नी कसल खंयचे वेळा कसं करताचे खंयचे रुपार येताचे कसले कळना कोणय येवं ते खंयचे वेशार येवो तापसी जेवो खंयचे वेशार येवो तूं कोणाकय भितर सोडूनच तूं भितरी पर्णशाले बसूका तांतूं दुखून तूं भायर येवचें नज हें पुरे लक्ष्मण तिका सांगता आनी तो वता थंय दुखून रामाक सोदून घेवन वता तशी आनी कसल काणी जत्ता म्हणलें पैची दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सरवय परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन माचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।